टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांची मिळालेली साथ या सर्वांच्या जोरावरती सर्वांच्या एकोप्याने मिडबॉ वासियांसाठी नुसती ही क्रिकेटची स्पर्धा नसून क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची हॅट्रिक सलग तिसऱ्या वर्षी या ठिकाणी पाहायला मिळते ती रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीने घेऊन जाते तुम्हाला मैदानावरती एक मोठा सामना तुमच्या भेटीसाठी सज्ज होईल। साई स्पोर्ट हुमरट विपक्ष OV11 बदलापूर। नाणेफेकीचा सुदैवाने कौल लागला तो साई स्पोर्ट हुमरटच्या बाजूने व नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय OV11 बदलापूर संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये व गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल श्याम त्रिंबके। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून श्याम त्रिंबके स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होईल समाधान व त्याच्या साथीला सूरज पाटील। सामना सुरू झाल्याचा पंचांचा इशारा येतोय तो ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंड कडनं व गोलंदाजी मार्कवर श्याम त्रिंबके बॉलिंग मार्कवर अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक साई स्पोर्ट हुमरट संघाच्या माध्यमातून पेश करेल श्याम। सुरेख फ्लॅटेड चेंडू होता तो स्ट्रायकर यांच्या फलंदाजासाठी स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतोय तो समाधान मात्र या चेंडूवरती कोणताही उत्तर न देता श्याम त्रिंबके एक नावाजलेला गोलंदाज पाहायला मिळतोय तो साई स्पोर्ट हुमरट संघाच्या बाजूने नगर अहमदनगरहून या स्पर्धेमध्ये तो बिलॉंग करतोय दाखल झालाय। श्याम त्रिंबकेचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केलाय अपरकटचा फटका गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूची परती करेल चित्त्याच्या वेगाने एकेरी धाव सहजगत्या पळून पूर्ण केली जात सांघिक धावसंख्या मात्र झळकली जाते ती बिनबाद एक धाव। मैदानावरती पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल श्याम त्रिंबके बॉलिंग मार्कवर मधल्या स्टेवरचा चेंडू सुंदर असा ड्राईव्ह केलाय चेंडूला ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलाय पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल वेगाने चेंडूची जोपर्यंत फेकी करेल सांघिक धावसंख्या मात्र बदलली जाईल। दोन धावांवर बिनबाद दोन सूरज एकेरी धावांवरचं योगदान देतोय व स्ट्राईकचा फलंदाज समाधान त्याच्या बॅटमध्ये देखील एकेरी धाव श्याम त्रिंबके बॉलिंग मार्कवर। यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील पंचांकडून फेटाळून लावलं जात सांघिक धावसंख्या आता मात्र प्रतीक्षा करते ती पुढे सरकण्याची मात्र दुसऱ्या बाजूला एक नियोजनबद्ध गोलंदाजी अचूक टप्प्याचा भेदक मारा अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण पाहतोय श्याम त्रिंबकेचा फ्लायटेड चेंडू ऑफ पिच आता मात्र चेंडूला उडवलाय ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या समोरच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमा रेषा पार चौकार। मध्ये एक मोठा फटका समाधानच्या बॅटमधून यावेळीचा आउटफिट चेंडू चाललाय तो डीप मिड विकेटच्या दिशेने स्क्रीनवर येईल चपळ क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेला दिनेश गावकर स्क्रीनवर दिसेल व जोपर्यंत दिनेश कडनं चेंडूची परती जाते ती श्यामच्या दिशेने एकेरी धावीने पहिल्या षटकाचा खेळ थांबतोय व नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो मैदानावरती बदलापूरचा संघ व सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 7 धावा। डिझेमॅन
षटकाचा खेळ थांबलाय व पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस साई स्पोर्ट हुमरड संघाच्या विरोधामध्ये OV11 बदलापूर संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. अनिवार्य पॉवर प्लेचे दुसरं षटक हाताळताना दिसतोय तो गिरीश कोचरेकर, मॅन फ्रॉम मुंबईचा, अचूकतेचं माहेरघर म्हणून ज्याला ओळखलं जातं. गिरीश कोचरेकरचं स्वागत केलं जात आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू झालाय फरार. बॅट मधून समाधानच्या बॅट मधून एक सुंदर फटका. स्ट्राईकचा फलंदाज सज्ज होईल ज्याचं नाव आता मात्र आमच्यापर्यंत पोहोचतंय तो सिद्धेश. आमच्यापर्यंत या अगोदर चुकीचं नाव पोचलं होतं व सिद्धेशच्या बॅटमधनं एक सुंदर फटका निघतोय 4 धावांचा. यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये सुधारणा करेल तो गिरीश कोचरेकर. लेग ब्रेक. या चेंडूला बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय. अचूकतेचं माहेर घर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो गिरीश कोचरेकर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. षटक क्रमांक 2 पेश करतोय. वैयक्तिक गुणातलं पहिलं व संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळताना दिसतोय तो गिरीश कोचरेकर. गत वर्षीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये देखील एक चांगला गोलंदाज म्हणून तमाम क्रीडारसिकांना पाहायला मिळाला तो गिरीश. यावेळेस ऑफेज ताकद दिली या फटक्याला. मात्र चेंडू चाललाय तो लॉंग ऑनच्या डोक्यावरून 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत व अखेरच्या क्षणी चेंडू व क्षेत्ररक्षक यांच्यामधली शर्यत क्षेत्ररक्षक जिंकतोय व सांघिक धावफलक मात्र धावफलकावरती झळकला जातोय. 13 धावांवर 13 धावा बिनबाद अशी सावध किंबहुना एक चांगली सुरुवात येते. ती प्रथमतः नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर OV11 बदलापूर संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट हुमरडचा एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेला संघ ज्या संघाचे संघ मालक आहेत उमेश वांगणकर. यावेळेस फटका हवेमध्ये फटका फसलाय चेंडूच्या खाली. दिनेश गावकर पहिल्या विकेटचं पतन. बाद झालाय तो फलंदाज सिद्धेश वास्कर तंबूच्या आसऱ्याला. गिरीश कोचरेकरला, मॅन फ्रॉम मुंबईचा गिरीश कोचरेकर. कृपया रुपेश धुरी कुडा जर आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क करा. कौस्तुभ मसूरकर आपली वाट पाहत आहेत. पुणे गोलंदाजी मार्कवर गिरीश कोचरेकर स्ट्रायकरांच्या दिशेने फलंदाजीसाठी सूरज पाटील मान फ्रॉम पनवेल. पंचांगडे दाद मागितली जाते. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन OV11 बदलापूरला. चेंडूत 55 धावांची पनवेलला बहारदार खेळी केली होती. आता मात्र तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. तर 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते ती 13 धावा. षटक क्रमांक 2 पेश करतोय तो गोलंदाजी मार्कवर गिरीश कोचरेकर. ऑन हॅट्रिक सलग 2 चेंडूमध्ये तो 2 सफलता प्राप्त करतोय. येणाऱ्या चेंडूवरती जर सफलता मिळवली गिरीश कोचरेकरने तर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवण्याची देखील शक्यता या मैदानावरनं वर्तवली जाते. गिरीश कोचरेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल व त्याला तोंड देण्यासाठी स्ट्रायकर एंडच्या दिशेने संकेत मोरे.
ऑन हॅट्रिक. यावेळेस कोलटप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडूला दिनेश गावकर स्क्रीनवर येतो चित्त्याच्या वेगाने. व जोपर्यंत दिनेश गावकरकडनं क्वचितच अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं बंबलिंग केलं दिनेश गावकरने व एकेरी धावेचं रूपांतर हे लिहिले या दुहेरी धावेमध्ये केलं जात. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ थांबतोय व 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 असा धावफलकावरती झळकला जातोय. ओव्ही 11 बदलापूरचा नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर. डीजे मॅन गड्यांच्या मोबदल्यात 15 असा धावफलक नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर ओव्ही 11 बदलापूरचा. गोलंदाजीमध्ये बदल होईल. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल श्याम त्रिंबके. मॅन फ्रॉम अहमदनगरचा गोलंदाज ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. षटक क्रमांक 3 पेश करतोय मैदानाच्या आतमध्ये. ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंड कडून स्ट्रायकर एंडच्या दिशेने सज्ज होईल बंटी बद्रिके. मॅन फ्रॉम चौके लोधिवली कर्जतचा हा खेळाडू. स्ट्राईक एंडवर ऑफ टर्मवरचा चेंडू ड्राईव्ह केला दिनेश गावकर स्क्रीनवर व दिनेश गावकरचं चपळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर एंडवरनं धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न व क्रिकेटच्या मैदानावरची आत्महत्या करून संकेत मोरे तंबूच्या आसऱ्याला 3ऱ्या विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये सूरज दूधकर ज्याला मालिकावीरासाठी बाईक मिळाली होती याच आठवड्यामध्ये, तोच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळाडू पाहायला मिळेल. व त्याच्या समोर असेल अहमदनगरचा एक दर्जेदार गोलंदाज श्याम त्रिंबके. यावेळेस फटका फसलाय. हवेमध्ये आहे चेंडू. चेंडूच्या खाली येतील ग्रीश. मात्र 2 क्षेत्ररक्षक एकमेकांना टक्कर देत आहेत. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. 2 खेळाडू एकमेकांना टक्कर देत आहेत. आणि हे चित्र पाहिल्यानंतर तमाम क्रीडारसिकांना वाटलं असेल की लैला और मजनू कितने सालों के बाद एक दूसरे से गले मिल रहे हो. सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते 17 धावांवर. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर ओव्ही 11 बदलापूरचा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. यावेळेला फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली गिरीश कोचरेकर. एकंदरीत मैदानावरती 4था धक्का ओव्ही 11 बदलापूरला. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये जाईल. मात्र त्या प्रशांतची पावलं किती काळ या खेळपट्टीवर थांबतील की प्रशांतलाही आल्या पावली माघारी जावं लागेल. येणारी वेळ येणारा काळ ठरवेल.
व दुसऱ्या बाजूने गोलंदाज श्यामचं कौतुक करावं लागेल, जो कंजूशी गोलंदाजी करतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या साई स्पोर्ट होमरड संघाच्या माध्यमातून. 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात असा नाजूक धावफलक आपल्याला धावफलकावरती झळकताना दिसतोय ओवी 11 बदलापूरचा. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी सज्ज होईल सूरज दूधकर, ज्याला याच आठवड्यामध्ये मालिका वीराचा किताब मिळाला. मुंबई डोंबिवलीमध्ये मालिका वीरासाठी बाईक मिळाली. त्याच्या समोर रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. प्रथमतः फलंदाज, त्यानंतर यष्टीरक्षक, त्यानंतर थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक, या तिघांना बीट करून चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. मात्र पंचांचा बाईचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. अतिरिक्त धावेने का होईना सांघिक धावफलक पुढे सरकेल 18 धावांवर. 18 हा आकडा तुम्हाला विराट कोहलीच्या पाठीवरती देखील पाहायला मिळेल. 18 सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते ओवी 11 बदलापूर संघाची, जो संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय. आपण पाहतोय प्राथमिक फेरीचा तिसरा सामना रामेश्वर प्रतिष्ठान मीठभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस. यावेळेचा सुरेख चेंडू गोलंदाज श्यामचा, श्याम त्रिंबके आता मात्र लईमध्ये आलाय व या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं स्ट्राईकच्या फलंदाज प्रशांतकडे. आता मात्र श्यामचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 3 पेश करतोय मैदानाच्या आतमध्ये, ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंड कडनं. व दुसऱ्या बाजूला त्याच्या समोर असेल तो आक्रमक शैलीचा फलंदाज प्रशांत. श्याम त्रिंबकेचा प्रशांतसाठी चेंडू, रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद नाही तर बरबाद. यावेळेचा निर्धाव चेंडू व एकंदरीत निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाचा खेळ थांबतोय व 3 षटकांच्या सांगते अखेरीस ओवी 11 बदलापूर संघ थोडासा अडचणीमध्ये दिसतोय. तो मैदानाच्या आतमध्ये सांघिक धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा 3 षटकांच्या सांगते अखेरीस. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय भाईजी नरेश साहेब, जे मिठबाव गावचे प्रथम नागरिक आहेत, या मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या संकल्पनेतनं सन्माननीय शैलेजी लोके साहेब यांच्या सहकार्यातून व त्यांना सहकार्य करणारे रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावचे सर्व सदस्य यांनी होऊ घातलेला क्रिकेटचा महोत्सव रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गिरीश कोचरेकर. अकोट्यापर्यंत चेंडू पूल केले, चेंडूला एक ताकदवर फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू झालाय फरार. 6 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूकडून. स्ट्राईकवर आहे सूरज, ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका क्रीडा रसिकांना पाहायला मिळाला. विथ अलॉंग द कार्पेटचा फटका, दुसरी धाव निघेल का? क्रीजच्या बाहेर पावलं टाकतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने, मात्र नॉन स्ट्रायकर त्याला माघारी पाठवलं जात. हा ना अखेरच्या क्षणी धाव न घेण्याचा निर्णय हा अंगलटी येतोय तो ओवी 11 बदलापूर संघाच्या फलंदाजाच्या व एकंदरीत मैदानावर क्रिकेटची आत्महत्या करून सांघिक धावफलक 25 धावांवर 5 गड्यांच्या मोबदल्यात.
मॅन फ्रॉम शहापूरचा हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय, मात्र त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवर थांबतील आपण पाहतोय. रामेश्वर प्रतिष्ठान मिठगाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्या क्रिकेट स्पर्धेची सर्वजण आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ती क्रिकेट स्पर्धेचा आजचा शुभारंभाचा पहिला दिवस व प्राथमिक फेरीचा आजच्या पहिल्या दिवसातील तिसरा सामना साई स्पोर्ट हुमरट विपक्ष OV11 बदलापूर. गिरीश कोचरेकर बॉलिंग मार्कवर. अचूकतेचं माहेर घर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो गिरीश कोचरेकरचा लॉर्ड फुल टच चेंडू ड्राईव्ह केलाय डीप मिड विकेटला. दुसरी धाव चित्त्याच्या वेगानं पूर्ण केली जाईल का? पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय स्ट्राईकचा फलंदाज व सांघिक धावफलक मात्र झळकला जाईल दुहेरी धावांनी. 28 धावांवर 27 धावांवर 27 धावा धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते. चौथ्या षटकाचा सुरुवातीचा कालावधी मर्यादित 6 षटकांची लढत. स्ट्राईक यांच्या दिशेने पुन्हा एकदा सज्ज होईल तो फलंदाज श्रवण. स्ट्राईकवर श्रवण, नॉन स्ट्रायकर एंडवर ज्याच्या बॅट मधून सूरज एक मोठा फटका पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर आहे गिरीश कोचरेकर, एक नावाजलेला गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने. डाव्या बाहेरचा चेंडू निश्चितच एक सुंदर फटका. गुडलेग स्पॉट वरनं चेंडू वरती येतोय, लेग स्लिपला चेंडू जाईल, केवळ निघेल ती एकेरी धाव. आता मात्र स्ट्राईक बदललं जात आहे व स्ट्रायकर एंडच्या दिशेने ज्याच्या बॅट मधून मिडी विकेटच्या डोक्यावरून एक मोठा फटका पाहायला मिळाला तो फलंदाजी मार्कवर सज्ज होईल सूरज. गोलंदाजी समोर, त्याच्या समोर आहे एक दर्जेदार नियोजनबद्ध गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज गिरीश. रिव्हर्स सेफचा फटका, एक सुरेख फटका डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू झालाय फरार. षटकार. आपल्या आयुष्यामधली पहिली बाईक ज्याला मिळाली तो सूरज, आणि निश्चितच त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके तमाम क्रीडारसिकांना सर्व काही सांगून जात आहेत. अंबरनाथचा हा खेळाडू वसरगावचा, अंबरनाथ वसरगाववरनं बिलॉंग करतोय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाऊच्या स्पर्धेमध्ये सांघिक धावफलक धावसंख्येवरती दिसेल 34 धावा. षटक क्रमांक 4. 34 धावा धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते. ती मैदानावरती OV11 बदलापूर संघाच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ थांबलाय व 5व्या षटकाचं सुरुवात या ठिकाणी ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून 5वं षटक हाताळताना दिसतोय तो गोलंदाज सँडी दाभोडे, मॅन फ्रॉम नगरचा. संतोष हे त्याचं नाव, मात्र त्याला सँडी या टोपण नावाने ओळखला जातो. आणि 23 वर्ष वयाचा असलेला हा खेळाडू बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. लेदर क्रिकेटमध्ये देखील चमकदार कामगिरी करणारा हा खेळाडू, त्याच्या पाठीवरती देखील 23 क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल पंचांच्या डाव्या बाजूने. खराब चेंडू, मात्र या खराब चेंडूला मोठ्या फटक्याची शिक्षा द्यायला पाहिजे होती. ती फलंदाजाच्या बॅट मधनं चेंडू जरी नीट बॅटवर आला नसला तरी देखील डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूची परती येते, मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले जातात 2 धावा व सांघिक धावफलक मात्र वधारतोय 36 धावांवर. 4 षटक एका चेंडूचा खेळ संपलाय. 36 धावा सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल OV11 बदलापूर संघाच्या बाजूने. व दुसऱ्या बाजूचा विचार केला साई स्पोर्ट हुमरडचा, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक नावाजलेला संघ, या संघात देखील अहमदनगरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. व दुसऱ्या बाजूला मुंबईवरून दाखल झालेला बदलापूरचा संघ देखील, या संघामध्ये मुंबई, म्हणजे दोन्ही मुंबईकरांचे भरणं असलेला संघ एकमेकांच्या विरोधात प्राथमिक फेरीच्या लढतीमध्ये. यावेळीचा सुंदर चेंडू सुदैवाने थोडासा खाली राहतोय. पहिली धाव जलद गतीने क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, दुसरी धाव निघेल का? अचूक फेकी, मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत व सांघिक धावफलक मात्र पाहायला मिळेल 38 धावांवर. षटक क्रमांक
5 व पेश करतोय सँडी दाबोडे. संतोष हे त्याचं नाव. सँडी या टोपण नावाने ज्याला ओळखलं जातं. वय वर्ष 23. त्याच्या पाठीवरती जर्सी क्रमांक देखील 23. मात्र त्याच्या समोर विस्फोटक फलंदाज सज्ज होईल श्रवण. स्ट्राईकवर आहे श्रवण. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. कुठे चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. एक सुरेख फटका, लाजवाब फटका एक्स्ट्रा कव्हरला. मात्र त्या ठिकाणी एक सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडूची फेकी आली गोलंदाज सँडीच्या दिशेने, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावांची लहर. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवायचा, गोलंदाजाला चूक करण्यासाठी मजबूर करायचं व गोलंदाजाकडनं एखादा खराब चेंडू पाहायला मिळाला तर त्या खराब चेंडूला मोठ्या फटक्याची शिक्षा द्यायची, ही रणनीती मात्र आखली जाते OV11 बदलापूर संघाच्या बाजूने. व दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठा फटका सहजासहजी लगावू द्यायचा नाही या इराद्यानं गोलिंग मार्कवर सज्ज होईल सँडी दाबोडे. सुरेख चेंडू. सुदैवानं ही खेळपट्टी गोलंदाज सँडीला साथ देते व नशिबाची मिळालेली साथ ही निर्धाव चेंडू टाकण्यासाठी भाग पाडते. एका निर्धाव चेंडूनं सांघिक धावफलक मात्र धावफलकावरती स्थिरावतोय, तो 40 धावांवर. 40 धावा प्रथमतः फलंदाजी करतोय OV11 बदलापूर. दोन्ही मुंबईकरांमध्ये चालू असलेली ही लढत. मात्र अंतिम क्षणी कोणता संघ बाजी मारेल याची उत्सुकता आहे क्रीडा रसिकांसमोर. और फिर चेंडू, मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. खराब क्षेत्ररक्षण. ढूंढो रे ढूंढो साजे नावालं क्षेत्ररक्षण. चेंडू झालाय सीमा रेखा पार. चौकार. सांघिक 44 धावा धावसंख्या धावफलकावरती. गोपी लाईटमन आपली आवश्यकता आहे. गोपी लाईटमन गुरुघाडी आपली वाट पाहतायत, यांच्याकडे आपण संपर्क करा. तर 44 धावा धावसंख्या धावफलकावरती झळकते. आपण पाहतोय 5व्या षटकाचा मध्यंतराचा कालावधी. OV11 बदलापूर प्रथमतः फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर व मैदानावरती क्षेत्ररक्षण करतोय साई स्पोर्ट हुमरट. नाणेफेकीचा कौल, नशिबाचा कौल जिंकलाय व सुदैवानं नशिबाचा कौल जिंकल्यानंतर साई स्पोर्ट हुमरट मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. प्रथमतः फलंदाजी OV11 बदलापूरची. 44 धावा धावसंख्या धावफलकावरती 5व्या षटकाच्या मध्यंतरास. 5 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा अशी धावसंख्या धावफलकावरती. नॉन स्ट्रायकर एंडवर ज्याच्या बॅटमधनं आपण 2 षटकार पाहिले, तो नॉन स्ट्रायकर एंडवर दिसेल तुम्हाला सूरज व स्ट्राईक एंडवर श्रवण. आता मात्र श्रवणच्या बॅटमधनं चेंडूला उडवलंय. फटका फसलाय चेंडूच्या खाली. डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक व मैदानावरती एकंदरीत 6वा धक्का. श्रवण जाईल तंबूच्या.
20 रन्स व 8 विकेट ऑलराऊंडर असा खेळाडू. आता मात्र हे द्वंद्व या मैदानावरती रंगेल व चेंडू फळीच्या संघर्षामध्ये कोणता खेळाडू सरस ठरेल, येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. नगर एक्सप्रेस अभिजित दुधे गोलंदाजी मार्कवर. फटका फसलाय, बॅटची लिडिंग एज, चेंडूच्या खाली येईल क्षेत्ररक्षक आणि दोन क्षेत्ररक्षकांमध्ये आता पुन्हा एकदा टक्कर पाहायला मिळते. कोणतंही ताळमेळ नव्हतं, कॉलिंग नव्हतं. ज्यावेळेला चेंडू हवेमध्ये असतो दोन क्षेत्ररक्षक झेल टिपण्यासाठी धावत असतात. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग असणं खूप मोठी गरजेची बाब असते. मात्र ते कॉलिंग न ठेवता दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना टक्कर देत आहेत व याचा परिणाम म्हणून मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले जात आहेत. एक धाव, एकेरी धावेने सांघिक धाव फलक मात्र झळकेल 45 धावांवर. आता मात्र पहिल्या इनिंगचं अंतिम षटक, षटक क्रमांक 6 हाताळतोय तो गोलंदाज अभिजित दुधे. 10PL मध्ये उत्कृष्ट गोलंदाज, जी दुबईमध्ये 10PL ची स्पर्धा झाली त्या 10PL मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा ज्याला किताब मिळाला तो तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. अभिजित दुधे नगर एक्सप्रेसच्या टोपण नावाने ज्याला ओळखलं जातं. प्रतीक 11 पुणे संघाचा एक आघाडीचा गोलंदाज, सुरुवातीचा गोलंदाज तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. यावेळेला साई स्पोर्ट हुमरट संघाच्या माध्यमातून नगर एक्सप्रेस पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क स्ट्राईकवर आहे सूरज. यावेळी लेग स्टंपवरचा चेंडू बीट करतोय क्षेत्ररक्षकाला, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण करून केवळ एकेरी धाव प्रतिस्पर्धी संघाला घेण्यास भाग पाडतोय. दुहेरी धावांची तमाम शंका समाप्त केली जात सांघिक धावसंख्या मात्र वधारते 46 धावांवर. अभिजित दुधे नव गोलंदाज, ज्या गोलंदाजाचा खेळ तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहताय. आज तुम्हाला प्रत्यक्ष रामेश्वर प्रतिष्ठानच्या मिडबावच्या स्पर्धेमध्ये ग्रीन पार्क मैदानावर ज्या खेळाडूचा खेळ पाहण्याचं भाग्य तुम्हाला मिळतंय याचं श्रेय द्यावं लागेल रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावला. कारण आज रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये मोठे टारकास्ट खेळाडू दाखल होत आहेत. सुरेख तेज तरार चेंडू, धाव घेण्याचा शर्तीचा प्रयत्न, मात्र जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न अंगलटी येतोय व बाद होतोय तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सचिन. जयदीप भोंडिवले मॅन फ्रॉम शहापूरचा हा खेळाडू उंचीने खूप कमी दिसेल. छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. मात्र जरी उंची कमी असली तरी याचे कारनामे खूप मोठे आहेत. असा हा खेळाडू तुम्हाला नॉन स्ट्रायकर एंडवर दिसेल. मात्र स्ट्राईकवर षटकारांचा बेताज बादशाह सूरज व दुसऱ्या बाजूला त्याला प्रत्युत्तर म्हणून नगर एक्सप्रेस अभिजित. यावेळेला ऑफिस चेंडू, चेंडूला उडवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने, चेंडू झालाय फरार, चौकार. गोलंदाजाने सेमीफायनलचा सामना एक जबरदस्त षटक टाकून टाय केला होता, बरोबरीत सोडला होता. तोच तुम्हाला खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळेल. मालवणच्या स्पर्धेमध्ये देखील याच गोलंदाजाने सुपर ओव्हरचं षटक हाताळलं होतं. स्ट्राईकवर सूरज, ऑफिस चेंडू, हवाई सफर, एक मोठा गगनचुंबी फटका, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. पाहायला मिळते. डोक्यावरचा सूरज जरी अस्ताकडे गेला असला तरी देखील मैदानाच्या आतमध्ये सूरज आता मात्र आग ओकतोय. अंबरनाथचा बाहुबली म्हणून ज्याला देखील ओळखलं जातं तो सूरज व दुसऱ्या बाजूला नगर एक्सप्रेस अभिजित दुधे. आता मात्र अभिजितला सूरजच्या फलंदाजी समोर उत्तर शोधावं लागेल कारण त्याच्याकडे अनुभव आहे
मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो खेळलाय. 8 चेंडूंमध्ये 23 धावांची बहारदार खेळी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये सूरज. यावेळेला ऑनपेस चेंडू, सुरेख फटका समोरच्या दिशेने, चेंडू झालाय फरार, षटकार. अक्षरशः नामोहरण करून सोडलंय साई स्पोर्ट हुमरड संघाला. व आता मात्र सांघिक धावसंख्या धावफलकावरती दिसते ती 62 धावा. विजयासाठी आवश्यकता असेल साई स्पोर्ट हुमरडला 36 चेंडू व 63 धावांची. 9 चेंडूंचा सामना करत 9 चेंडू व 29 धावांची बहारदार खेळी सूरजच्या बॅट मधून. एकदा सूरजची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करा, कारण या सूरजने मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतशी फलंदाजी करून आपल्या संघाला एक फायटिंग टोटल उभारून दिली. मात्र श्याम, मैदानावरती असलेली 62 धावांची फायटिंग टोटल विनिंग टोटल होईल का? येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. साई स्पोर्ट हुमरड संघाच्या बाजूने देखील नगर चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील व 2 खेळाडूंमधलं द्वंद्व आता या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र मैदानावरती नेमकं काय घडेल, काय बिघडेल, 63 धावांना प्रत्युत्तर येईल का साई स्पोर्ट हुमरड संघाच्या फलंदाजीच्या विभागाकडून, की दुसऱ्या बाजूनं OV11 बदलापूर संघाकडून गोलंदाजीच्या विभागामध्ये चमकदार कामगिरी होऊन 63 धावा वाचवल्या जातील का हुमरड संघाच्या विरोधात? येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. मात्र या सामन्यात नेमकं काय घडतंय, काय बिघडतंय, तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होणं अपेक्षित असेल. मायक्रोफोनवर ऐकूयात श्याम वाक्कर, मॅन फ्रॉम मालवण देवलीचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतो. धन्यवाद. सहकारी सन्माननीय अमोल लोके यांचं या ठिकाणी आगमन झालं. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आम्ही. सांगितलंय सहकारी. हेलो, धन्यवाद अमोल. तो फिर एक बार मिडबाव के ग्रीन पार्क मैदान के ऊपर मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूं. OV11 बदलापुर, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. आखिरी 2 गेंदों के ऊपर आखिरी ओवर में कहूंगा मैं सूरज द्वारा देखने को मिली. उसकी बदौलत रन बनाए हैं 62 और 63 रनों का लक्ष्य रखा है साई स्पोर्ट हुमरड टीम के सामने. 2 अंपायर हमारे मैदान के बीच में जाते हुए नजर आ रहे हैं, जो कि मंगेश धुरी और उमेश मांजरेकर, दोनों भी अनुभवी अंपायर मैदान के बीच में जाते हुए नजर आते हुए.
और दो बल्लेबाज, एक है चंद्रा जाधव और दूसरे है महेश मुंडे, जो विकी के नाम से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। कनकवली कासारडे के रहने वाले चंद्रा जाधव बाएं हाथ के बल्लेबाज है। पिछले साल इसी मैदान के ऊपर धुआंधार बल्लेबाजी इस बल्लेबाज ने की थी। कोकण 9 की जो प्रतियोगिता थी मलवंड के बोर्डिंग ग्राउंड मैदान के ऊपर, सेमीफाइनल, फाइनल में, माफ कीजिएगा, क्वार्टर फाइनल और सेमीफाइनल में बहुत ही बढ़िया खेल का प्रदर्शन चंद्रा जाधव ने किया था। आज शायद उसी प्रकार की जरूरत है, क्योंकि बहुत ही बड़ा लक्ष्य है 63 रनों का 6 ओवर में, और उनका साथ निभाएंगे विकी मुंडे, मैन फ्रॉम अहमदनगर, पिछले साल के इसी प्रतियोगिता के मैन ऑफ द सीरीज रहे हैं। बहुत ही बढ़िया खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी है। गेंदबाजी मोर्चे पर श्रवण गेंदबाजी का भार संभालते हुए। हेलो, तो गेंदबाजी मोर्चे पर श्रवण दिखाई देते हुए और स्ट्राइक पर विकी पंडित, माफ कीजिएगा, विकी मुंडे दिखाई देते हुए। पिछले साल बहुत बढ़िया खेल का प्रदर्शन किया था विकी मुंडे ने, वही विकी मुंडे खेलने के लिए तैयार। 63 रनों का लक्ष्य है। दूसरे इनिंग की पहली गेंद लेकर गेंदबाजी मोर्चे पर श्रावण चले गेंदबाज। पहली गेंद संयम भरी बल्लेबाजी, ढीले हाथों से यहां पर ओवरथ्रो हुआ है। अच्छी फील्डिंग की थी, डायरेक्ट हिट करना चाहते थे, हड़बड़ाहट की स्थिति, वहां पर बैकअप थोड़ा सा खराब रहा। नतीजा 2 रन मिलते हुए 2 रनों के साथ यहां पर विकी ने अपना खाता खोला, टीम का खाता खोला 63 रनों का पीछा करते हुए। फिर एक बार श्रावण गेंदबाजी मोर्चे पर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद को ढकेल कर खेला था, ओवरथ्रो की वजह से यहां पर 2 रन मिलते हुए। फिर एक बार श्रावण चले गेंदबाजी मोर्चे पर। ऑफ स्टंप के बाहर रूम बनाकर खेलना चाहते थे, बैटर बॉल के बीच में संपर्क नहीं होता हुआ विकेट कीपर ने अपना काम पूरा किया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 2 रनों के ऊपर। फिर एक बार श्रावण गेंदबाजी मोर्चे पर। पिछले साल के मैन ऑफ द सीरीज रहे विकी के लिए ये गेंद, रिवर्स स्वीप, यहां पर शॉट, टेढ़ा मेढ़ा शॉट खेलते हुए और उसमें फायदेमंद में रहते हुए गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। तो श्रावण फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर। गेंद में इतनी खराबी नहीं थी, लेकिन शॉट भी बहुत ही खूबसूरत खेला। अगली गेंद, फिर एक बार बैक टू बैक 2 बड़े बाउंड्रीज यहां पर हासिल करते हुए। लेकिन देखना पड़ेगा, गेंद वहां पर रुक सी गई है, देखना पड़ेगा। अच्छी फील्डिंग मैं कहूंगा। सूरज वहां पर बल्लेबाजी भी बहुत ही बढ़िया की थी सूरज ने, इस बार फील्डिंग में भी करिश्मा करते हुए। शॉट तो खूबसूरत खेला था, लेकिन गेंद थोड़ी सी वहां पर बाउंड्री के करीब जाकर रुक गई और सूरज ने बाकी का काम पूरा किया। 2 रन यहां पर हासिल करते हुए 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 8 रनों के ऊपर, 62 रनों का पीछा करते हुए। श्रवण जो कि गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाजी कर रहे हैं। चंद्रा जाधव और विकी मुंडे की जोड़ी मैदान के ऊपर। एक धुआंधार बल्लेबाजी विकी यहां पर पेश करते हुए, एक खतरनाक बल्लेबाजी जिसकी जरूरत है यहां पर 27 फुट हुमरन टीम के लिए। क्या वो बल्लेबाजी बरकरार रखने में कामयाब रहते हैं या श्रवण उनके ऊपर भारी होते, ये देखना पड़ेगा। तो अगली गेंद श्रवण लेकर चले विकी मुंडे के लिए। बल्ले के अंदरूनी हिस्से पर लगी थी, स्क्वायर लेग अंपायर के बगल में गेंद जाती, डीप स्क्वायर लेग की तरफ से खेल, गेंद को उठाते जयदीप धोंडेव। बहुत ही अच्छा थ्रो, बहुत ही खूबसूरत थ्रो वहां पर जयदीप धोंडेव।
जो जेडी के नाम से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, जयदीप भोंडिवले। अच्छी फील्डिंग करते हुए अच्छा थ्रो, लेकिन थोड़ा बहुत वहां पर विकेट कीपर द्वारा गलती होती हुई और बाल बाल बचते हुए यहां पर विकी मुंडे। स्कोर बढ़ता हुआ 10 रनों के ऊपर 10। सचिन तेंदुलकर के जर्सी के ऊपर यह हमें नंबर दिखाई देता है 10। तो श्रवण चले गेंदबाजी मोर्चे पर आखिरी गेंद लेकर इस ओवर की विकी के लिए। अच्छी गेंद ढीले हाथों से फिर एक बार खेला है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर की दिशा में, वहां पर खिलाड़ी तैनात है। इस बार उन्होंने गलती नहीं की, थ्रो नहीं किया, एक रन जाने दिया। ओवर खत्म होता हुआ, पहला ओवर यहां पर खत्म होता हुआ, एक ओवर बगैर कोई विकेट खोए हुए 11 रन। नहीं, आपको लड़ना है। अगर मैच हेलो. जीतना है तो आखिरी सांस तक लड़ना पड़ेगा। यानंतर होणारा सामना आहे तो महालक्ष्मी देवबाग विरुद्ध रवी 11 डोंबिवली यांच्यात. दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. या पुढचा सामना रवी 11 डोंबिवली आणि महालक्ष्मी देवबाग दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण प्लेइंग लिस्ट आम्हाला द्यायची आहे आणि नाणेफेकीसाठी देखील यायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, रवी 11 डोंबिवली आणि महालक्ष्मी देवबाग. अब यहां से 30 गेंदें बची है, जीतने के लिए 52 रन चाहिए. गेंदबाजी मोर्चे पर कौन आते हैं यह देखना पड़ेगा. सचिन जो कि गेंदबाजी मोर्चे पर, सचिन केवले, मैन फ्रॉम वागनी. बहुत अच्छी गेंद, उतनी बढ़िया तरीके से खेला हुआ ये शॉट, एक रन हासिल करते हुए. अच्छी फील्डिंग वहां पर कवर के खिलाड़ी द्वारा. या स्पर्धेदरम्यान देवगडचे सन्माननीय किरण कांबळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी येथे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. किरण कांबळी. पहली मर्तबा पिछले साल जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी, चंद्रू जाधव, जिनका नाम लोकल बॉय, कणकवली कासारडे के ये रहने वाले खिलाड़ी. देखना पड़ेगा आज अपने बेहतरीन खेल का प्रदर्शन कर पाते हैं कि नहीं. और गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाजी का भार संभालते हुए सचिन, हमारे दूर वाले छोर से पहली बार चंद्रू जाधव इस साल इस प्रतियोगिता में सामना करने के लिए तैयार. हवा में खेला हुआ यह खूबसूरत शॉट है, वहां पर खिलाड़ी गेंद के नीचे दौड़ रहा है और यहां पर गोल्डन डक का शिकार की तरफ बढ़े. डे नाईट क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेसाठी आमचे मित्र रुपेश मळेकर
यांच्याकडून भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. रुपेश मळेकर आपले आम्ही आभारी आहोत. त्यांनी सावी लोके मॅडमसाठी या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेलं आहे. धन्यवाद रुपेश मळेकर. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक नितीनजी मांजरेकर मालवणवरून त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रुपेश मळेकर, नितीन मांजरेकर. तो लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेट लेने में कामयाब रहते हुए सचिन तब तक चलते हैं विनोद जी के पास. विनोद जी अब आपकी बारी. अच्छी गेंद, उतनी बढ़िया तरीके से सम्मान दिया इस गेंद को. शॉर्ट मिड विकेट की दिशा में गेंद जाती, वहां पर फील्डर तैनात थे. वो जब तक गेंद को फील्ड करते 1 रन लेने का मौका. 1 रन की सहायता से काफी देर के बाद यहां पर स्कोर बढ़ रहा है 13 रनों के ऊपर. 2 विकेट गिरने के बाद दोनों भी ओपनिंग बल्लेबाज जल्दी पेविलियन लौट चुके हैं. सचिन भारी भक्कम यहां पर बॉलिंग करते हुए. पहले ओवर में 11 रन आए थे, लेकिन उसके बाद अच्छी गेंदबाजी सचिन द्वारा देखने को मिलती हुई. ये देखिएगा अच्छी लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी करते हुए और बल्लेबाजों को बांध कर रखते हुए, जकड़ कर रखते हुए सफलता भी हासिल की है. तो सफलता भरी गेंदबाजी यहां पर सचिन द्वारा देखने को मिलती हुई. तो स्ट्राइक पर बल्लेबाज विशाल के लिए गेंद. रनआउट करना चाहते थे, बहुत ही करीबी मामला. यहां पर डायरेक्ट हिट लगता तो शायद बल्लेबाज के लिए ओवर खत्म होता हुआ. ओवर नंबर 2 यहां पर खत्म हुआ. सफलता भरा ओवर मैं कहूंगा. 2 ओवर खत्म होने के बाद स्कोर है सिर्फ 13 रन. ओवर टू डीजे. पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आपली प्लेइंग लिस्ट आम्हाला आवश्यक आहे. रवी 11 डोंबिवली आणि महालक्ष्मी देवबाग. लवकरात लवकर या ठिकाणी आपण यायचं आहे. आपली प्लेइंग लिस्ट आम्हाला द्यायची आहे. रवी 11 डोंबिवली आणि महालक्ष्मी देवबाग. सफलता भरा ओवर सचिन ने डाला. 2 रन दिए, 2 सफलताएं हासिल की. जयदीप गेंदबाजी मोर्चे पर यानी कि जेडी. अच्छी गेंद उतनी बढ़िया तरीके से लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खेला है. वहां पर खिलाड़ी तैनात है. बढ़िया फील्डिंग करते हुए 1 रन जरूर मिलेगा. 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 14 रनों के ऊपर. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला एक रेनॉल्ड गाडी लावलेली आहे. 3688 जरा ती बाजूला करायची आहे. बाकीची वाहनं त्यामुळे अडकलेली आहेत. जरा त्या गाडीच्या मालकाने याची काळजी घ्यायची आहे. 3688 गाड़ी नंबर. ये खेला हुआ हवा में शॉट. खिलाड़ी वहां पर तैनात है. क्या कैच लेंगे? कैच तो बहुत ही बढ़िया तरीके से पकड़ लिया है. तो तीसरा विकेट मैदान के बाहर.
सन्माननीय श्री भाई नरे यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेदरम्यान महालक्ष्मी देवबाग संघाचे मालक राजन कुमटेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राजन कुमटेकर जे आपले स्वागत आहे. त्यांच्यासोबत आमचा मित्र निशिकांत पराडकर दिसतोय. निशिकांत, तुझं पण स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान. एक अतिशय दर्जेदार खेळाडू या संघामध्ये आहेत. त्यांचा खेळ पाहण्याचं भाग्य आमचे मित्र राजन कुमटेकर यांच्यामुळे आम्हाला लाभलेलं आहे. धन्यवाद राजन कुमटेकर. तो गेंदबाजी मोर्चे पर जयदीप गेंदबाजी का भार संभालते हुए पिछले साल इसी मैदान के ऊपर गोवा के खिलाफ जो सेमीफाइनल का मुकाबला था, सुपर ओवर का ओवर इन्होंने डाला था और वो मुकाबला टाई हुआ था. एक अच्छा ओवर वहां पर डाला था उस मैच में जयदीप ने. बढ़िया गेंदबाजी की थी. दर्शक नहीं भूल पाएंगे जयदीप को. मालवण के बोर्डिंग ग्राउंड मैदान के ऊपर आखिरी ओवर में जब 6 गेंदों के ऊपर 8 रनों की जरूरत थी, मुन्ना शेख जैसे बल्लेबाज उनके सामने थे. उस समय भी 8 रन नहीं दिए थे, सिर्फ 6 रन दिए थे और महालक्ष्मी देवबाग टीम को जीत हासिल करवा कर दी थी वो जयदीप गेंदबाजी मोर्चे पर. क्या बात है. वही सिलसिला अभी तक जारी रखते हुए और स्ट्राइक पर बल्लेबाज लोकल बॉय देवगढ़ का घातक बल्लेबाज दिनेश गांवकर, जिसका नाम अभी तक बैट और बॉल के बीच में संपर्क नहीं हुआ है. अगर पाले में गेंद आती है तो सीमा पार ही जाएगी. ये गेंद अच्छी गेंद ढीले हाथों से पुश किया है. पॉइंट के क्षेत्र में गेंद जाती, वहां पर खिलाड़ी तैनात है. 1 रन मिलेगा. संयम भरी बल्लेबाजी मैं कहूंगा दिनेश गांवकर द्वारा और अच्छी गेंदबाजी जयदीप द्वारा. ओवर नंबर 3 यहां पर खत्म होता हुआ. 3 ओवर खत्म हो चुके हैं. 3 ओवर खत्म होने के बाद और विकेट 3 गिरने के बाद कुल मिलाकर स्कोर है 16 रन. डोंबोली या संघाने आपलं लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. रघुनाथ 11 डोंबिवली संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज माफ करा क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार सचिन दिखाई देते हुए. जिन्होंने पिछला ओवर बहुत ही खूबसूरत डाला था. 2 रन दिए थे, 2 सफलताएं हासिल की थी. पहले ओवर में 11 रन आए थे, लेकिन उसके बाद मैच में वापसी कर देने वाला ये गेंदबाज सचिन. बहुत बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद. फुलर लेन की गेंद दिनेश गांवकर के पैरों पर जाकर लगी. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. ढूंढो रे साजना की हालत यहां पर दिनेश गांवकर की. मैंने कहा है अगर इनके पाले में गेंद आती है तो बाउंड्री के बाहर से ही लानी पड़ेगी. ऐसे गेंदबाज है दिनेश गांवकर. लेकिन उतने ही बढ़िया गेंदबाज सचिन हमारे दूर वाले छोर से चले. ये देखेगा, बहुत अच्छी गेंद और यहां पर बल्लेबाज ने बहुत बड़ी की है भूल और गेंदबाज ने उड़ा दी है बल्लेबाज की डंडी गुल. थैंक यू विनोद जी. नए बल्लेबाज श्याम त्रिंबके. ये खूबसूरत शॉट और गेंद हवाओं से बातें करती हुई सीमा रेखा पार 6 रनों के लिए.
फिर एक बार खूबसूरत तरीके से मिड विकेट की दिशा में खेला हुआ शॉट, वहां पर डीप मिड विकेट के खिलाड़ी गेंद के ऊपर आते, फील्ड करते, एक रन लेने का मौका, एक रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 3 विकेट गिरने के बाद 23 रनों के ऊपर 63 रनों का पीछा करते हुए, यानी कि अभी भी जीतने के लिए 40 रन चाहिए। अब स्ट्राइक पर रहेंगे विशाल शाह, माफ कीजिएगा दर्पण आचरेकर। लोकल बॉय है, आचरा के रहने वाले हैं, बहुत ही ऑलराउंडर खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं। हाल ही में ही गुजरात में जाकर आए हुए हैं, वहां पर बहुत बढ़िया खेल का प्रदर्शन दर्पण आचरेकर ने किया है। गणेश मोरजकर के बहुत ही प्यारे और चहेते खिलाड़ी हैं। फुल टॉस गेंद, खूबसूरत शॉट, कवर की दिशा में खेला हुआ शॉट, लेकिन एक रन मिलेगा। डीप कवर के खिलाड़ी वहां पर तैनात थे। एक रन के साथ दर्पण आचरेकर ने अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचाया 24। 24 अप्रैल 1973 सचिन रमेश तेंदुलकर जी का जन्मदिन, और रन बनाए हैं 24। अब रहेंगे स्ट्राइक पर शाम, और सामने गेंदबाजी मोर्चे पर सचिन। फिर एक बार खेलना चाहते थे, लेकिन लेग स्टंप के बहुत ही बाहर, यानी कि ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, और स्कोर बढ़ता हुआ 25। 25 स्कोर है, 63 रनों का पीछा करते हुए, यानी कि अभी भी रन जीतने के लिए चाहिए 38 रनों की जरूरत है। फुल टॉस गेंद, खूबसूरत शॉट, देखना पड़ेगा क्या इशारा करते हैं अंपायर। बहुत ही खूबसूरत शॉट, 2 खिलाड़ियों को चीरती हुई गेंद, सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। तो यहां पर ओवर नंबर 4 खत्म होता हुआ, 4 ओवर खत्म होने के बाद और 3 विकेट गिरने के बाद कुल मिलाकर रन है 29 रन। 4 विकेट गिरने के बाद 29 स्कोर है, 63 रनों का पीछा करते हुए, यानी कि जीतने के लिए अभी भी 12 गेंदों में रन चाहिए, 34 रन की दरकार। गेंदे है 12 और जीतने के लिए रन चाहिए 34। क्या शाम त्रिंबके, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की है, एक सिक्सर जड़ा है आते आते, वो बल्लेबाजी, घातक बल्लेबाजी करने में कामयाब होते हैं। या हमारे लोकल बॉय दर्पण आचरेकर, अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकालने में कामयाब। सीधे बल्ले के साथ खेलना चाहते थे, लॉन्ग ऑन की दिशा में खेलने का इरादा था यहां पर दर्पण आचरेकर का, लेकिन नाकामयाब रहते हुए। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। फिर एक बार जयदीप चले गेंदबाजी मोर्चे पर, छोटे कद के हैं, इनका कद अगर छोटा है, इनके कद पर मत जाए, इनका पद बहुत ही बड़ा है दर्पण के लिए। ये गेंद हेलीकॉप्टर शॉट यहां पर दर्पण आचरेकर के बल्ले से देखने को मिलता हुआ, लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन मिलेगा। 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 30 रनों के ऊपर। 33 रनों की अभी भी दरकार जीतने के लिए, और गेंदे बची है 10 गेंदे, 33 रन। बड़े शॉट चाहिए यहां पर अगर मैच में जीत हासिल करनी है तो। ये देखेगा हवा में खेला हुआ शॉट है, खिलाड़ी वहां पर तैनात है, और शाम त्रिंबके कैच आउट होकर पेविलियन लौटते हुए।
आपण लवकरात लवकर आपली प्लेइंग लिस्ट इथे द्यायची आहे. बैक टू बैक यहाँ पर दूसरा विकेट मैदान के बाहर जाता हुआ जीडी यहाँ पर लौट चुके हैं उनकी जगह लेने के लिए. अब दोनों नए बल्लेबाज और यहां से मंजिल काफी दूर नजर आती हुई साई स्पोर्ट हुमरट टीम के लिए. एक अच्छी गेंदबाजी जयदीप. ये देखिएगा बहुत ही अच्छी गेंद पैरों पर टकराई अपील करते हुए, लेकिन लेग स्टंप मिस कर जाने वाली है गेंद. नॉट आउट का इशारा अंपायर करते हुए ये ओवर बहुत ही किफायती रहा. जयदीप ने 2 ओवर डाले. 2 ओवर में रन दिए सिर्फ 4 और 3 विकेट लिए. जोरदार टाइलिया जेडी के लिए. तब तक हमारे डीजे ऑपरेटर अब आपकी बारी. आखिरी 6 गेंदों के ऊपर ऑफ स्टंप के थोड़ी बहुत बाहर से जाते हुए अच्छी गेंदबाजी यहां पर होती हुई. ओवी 11 बदलापुर के गेंदबाज. बल्लेबाजी भी घातक की थी बल्लेबाजों ने. इस बार गेंदबाजी भी बहुत ही बढ़िया करते हुए और धीरे धीरे यहां पर पूरी तरीके से मैच को पकड़ में मजबूत करते हुए 5 गेंदे 33 रन. अच्छी लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी कर रहे हैं. काबिल तारीफ गेंदबाजी का प्रदर्शन. बल्लेबाज यहां पर ढूंढो रे साजना की हालत होती हुई. 4 गेंदे औपचारिकता बची है. रन चाहिए 33. इस मैच को पूरी तरीके से अपने मुट्ठी में कर लिया है. ये देखिएगा आबाद नहीं तो बर्बाद ऐसा शॉट खेलने का प्रयास. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. 3 गेंदे यहां पर सूरज डॉट बॉल बिन्नी गेंदे निकालने में कामयाब रहते हुए. अभी भी 3 गेंदे बाकी शेष. गेंदबाजी मोर्चे पर सूरज. फिर एक बार वही कहानी. फिर एक बार वही कहानी मैदान के ऊपर. अगला मुकाबला रघुनाथ 11 डोंबिवली और महालक्ष्मी देवबाग. रघुनाथ 11 डोंबिवली अपनी प्लेइंग लिस्ट यहां पर दीजिएगा और महालक्ष्मी देवबाग इनको बल्लेबाजी करनी है क्योंकि रघुनाथ 11 डोंबिवली टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है. अब ये मैच खत्म होने की औपचारिकता बची है. गेंद बची है सिर्फ एक. वैसे देखा जाए तो ओवी 11 बदलापुर की टीम ये मैच बहुत ही आसानी के साथ अपने जेब में डाल चुकी है. अगले राउंड में प्रवेश कर चुकी है. अगले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं. तब तक चलते हैं डीजे मैन के पास. बजाइएगा. विकी मुंडे
पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच विकी मुंडे. स्क्रीनवरती आपल्याला दर्शन बांदेकर दिसतोय. पराभूत संघातील प्रत्येक सामन्यातील पराभूत संघाला श्री समर्थ स्पोर्ट मुंबई यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आणि आताच्या सामन्यात पराभूत संघातील विकी मुंडे हा मॅन ऑफ द मॅच आहे. मिडगाव गावचे ज्येष्ठ व्यापारी प्रसाद नाडकर्णी यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या मानाच्या स्पर्धा होतात त्यामधील ही रामेश्वर प्रतिष्ठान मेटबावची एक मानाची डे नाईट क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये अतिशय दर्जेदार खेळाडूंचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. YouTube द्वारे लाईव्ह प्रेक्षेपण आमचे गौरव सावंत आणि त्यांचे सहकारी करतायत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी भगवती डेकोरेटर्स आणि साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर, त्याबद्दल आमचे कोटकाम ते देवगडचे गुरु घाडी यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मनपूर्वक आभार त्यांचे. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या स्पर्धेसाठी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे आता होणारा एक मोठा सामना रघुनाथ 11 डोंबिवली वर्सेस महालक्ष्मी देवबाग. महालक्ष्मी देवबाग संघ हा आमचे मित्र राजन कुमटेकर यांचा आहे, तर त्यांना देखील आमच्याकडून भरपूर शुभेच्छा. त्याचप्रमाणे रघुनाथ 11 डोंबिवली या संघाला देखील आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत या स्पर्धेसाठी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. ₹1000 बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद.
यापुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सहकारी मित्र कणकवली कासार्डे वरून आले आहेत. ते मराठीतून अतिशय सुंदर आणि गोड आवाजात समालोचन करतात. आमचे सहकारी अमोलजी जमदाडे. हॅलो, धन्यवाद श्याम. रघुनाथ 11 डोंबिवली विपक्ष महालक्ष्मी